ऐका ना, मला ना टर्म पॉलिसी काढायचं चाललंय विचार. अरे व्हेरी गुड, काढून ते टाक. रिटर्न पैसे मिळतात नाही मिळतात ओ चल ये, मी तुला एक गोष्ट दाखवतो. कमी आहे म्हणजे तुझा प्रश्न आहे, तुला टर्म इन्शुरन्स काढायचं आहे. काढायचंय. पण जर तुला दुर्दैवाने काही झालं नाही तर तुझे पैसे बुडतील, त्याचं काय? बरोबर. फॅन्टॅस्टिक. हे बघ, हा तुझं एज किती आता? 24. व्हेरी गुड. हा मी जो प्लॅन काढलेला आहे तो 24 वर्षाच्या व्यक्तीसाठीच काढलेला आहे. बघ आता हा 65 वर्षापर्यंत प्लॅन काढलेला आहे. 1 करोडचं सम अश्योर्ड आहे जे तुझा पाहिजे, म्हणजे 1 करोडचा टर्म इन्शुरन्स याच्यात इन्क्लूड केलेला आहे. आता याच्यामध्ये जे आहे ना 37,000चा प्रीमियम येतो. आता काय झालं ना माहिती आहे, ह्याच प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी आहे ना टाटा AIAने एक बेस्ट प्लॅन काढलेला आहे, दॅट इज टर्म प्लस युलिप. याचं डेडली कॉम्बिनेशन केलेलं आहे. हे त्याच लोकांसाठी ज्या लोकांना भीती वाटते की अरे मला जर काही उद्या झालं नाही तर माझे पैसे बुडणार आहेत, एक मानसिकता असते आपली, बरोबर. तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी टाटाने हा प्लॅन काढलेला आहे. आता याच्यामध्ये गंमत बघ काय आहे ते, की 37,000 रुपीज तू भरणार आहे. किती वर्ष भरणार आहे तू? 41 वर्ष भरणार आहे. तर ह्या 41 वर्षामध्ये दुर्दैवाने तुला जर काही झालं तर 1 करोड रुपयाचं सम अश्योर्ड तुझ्या नॉमिनीला दिलं जाणार आहे. पण 65 वर्षापर्यंत जर तुला काही झालं नाही तर त्याला युलिपचा रेट लागतो. आता युलिपमध्ये काय आहे ना, ॲज पर IRDA 4 आणि 8% सांगता येतं, अलाउड नाही आहे त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न सांगणं. तर जर तू 4% जरी कॅल्क्युलेट केलं तरी 17,84,000 रुपये होतात, आणि 8% कॅल्क्युलेट केलं तरी 40,20,000 रुपये होतात. आता ही अमाऊंट फार मोठी आहे, तू भरते त्याच्यापेक्षाही, पण प्रॅक्टिकली तुला याच्यापेक्षा काही जास्त पैसे भेटू शकतात, कारण की 8% म्हणजे फार कमी झालं युलिपच्या हिशोबाने. आज युलिप जे आहे ते 12-15% देतात, पण ते सांगणं अलाउड नाही आहे. एनिवेज तू जर कॅल्क्युलेट केलं तर ते 60, 70, 80 लाखापर्यंत पण ही अमाऊंट जाईल. सो हा सर्वात बेस्ट कॉम्बिनेशन आहे तुझ्यासारख्या मुलांसाठी, मुलींसाठी, की ज्यांना रिटर्न पण पाहिजे असतात. तर मित्रांनो, हा तुम्ही पण बघा, टाटा AIA लाईफ इन्शुरन्सचा डेडली कॉम्बिनेशनचा प्लॅन टर्म प्लस युलिप. मला जर माहिती पाहिजे असेल तर SD इन्शुरन्सचा संपर्क करा, नाहीतर जवळच्या एजंटला विचारा की हा प्लॅन पाहिजे. जय हिंद, धन्यवाद.